न्यायालयाच्या आदेशानुसार मुंब्र्यातील 17 अनधिकृत इमारतींवरती कारवाई सुरू असून आज अतिक्रमण विभागाचे पथक कौसा येथे एका इमारतीवर कारवाईसाठी सकाळी गेले असता महिलांसह रहिवाशांनी प्रचंड विरोध केला। मात्र हा विरोध मोडून काढत 2 इमारतींवरती तोडक कारवाई करण्यात आली। दिवाळजवळील शिळफाटा भागांमध्ये गेल्या काही वर्षात अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत। त्यापैकी एका भूखंडावर उभ्या राहिलेल्या 17 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली। याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेचे कान उपटले। 17 अनधिकृत इमारतींवरती तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले। न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने 13 जूनपासून या इमारतींवरती कारवाई करण्यास सुरुवात केली। एकामागोम एक अशा 13 इमारती भुईसपाट केल्यानंतर 4 इमारतींच्या रहिवाशांनी न्यायालयात कारवाईला स्थगिती देण्यासाठी धाव घेतली आहे। मात्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती न देता रहिवाशांना आपले बस्तान हलवण्यासाठी 23 जूनपर्यंत मुदत दिली होती। ही मुदत आज संपताच ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने उर्वरित अनधिकृत इमारतींवरती कारवाईला सुरुवात केली आहे। अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह पालिकेचे पथक, पोलीस बळ नियोजित वेळेमध्ये आव्हान कंपाऊंड येथे पोहोचले। कारवाई होणार याची कल्पना असल्याने रहिवाशी विरोध करण्याची तयारीत होते। यावेळी महिला रहिवाशांना पुढे करत पालिकेच्या पथकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी बोलताना आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितलं की आम्ही बऱ्याच दिवसांपासून येथे राहत आहोत। आम्हाला तोडफोडीबाबत कोणतीही नोटीस देण्यात आली नाही। पालिकेकडून थेट कारवाईला सुरुवात झाली। इमारत अनधिकृत आहे म्हटल्यावरती आम्हाला वीज कनेक्शन का दिलं? ही इमारत अनधिकृत आहे, यात आमची काय चूक आहे? अशी कैफियत त्यांनी मांडली। येऊर, मुंब्रा, दिवा, वागळी इस्टेट, नौपाडा, उथळसर विभागनिहाय कारवाई करण्यात आली। दिवा येथील 17 इमारतींपैकी आणखीन 2 इमारती पाडण्यात आल्या। एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या ही 13 झाली आहे। तेथे पाडकामास विरोध झाला। अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये दुपारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचं पाटोळे यांनी सांगितलंय। दिवा येथे कारवाईच्या वेळी उपायुक्त मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे उपस्थित होते।